ईश्वरी फॅब्रिक्सचा लॉन्च आहे आणि ईश्वरीच रेडी नाही अजून. सर मी तुम्हाला सांगितलंय, घरचे कार्यक्रमाला येणार नसतील तर कार्यक्रम कॅन्सल करा. घरचे सगळे फंक्शनला आले. असा काय चमत्कार करणार आहात तुम्ही? नाही म्हणजे तशी काही लक्षणच दिसत नाहीयेत ना घरची. जरा शांतपणे किती बडबड करतेस. बघ मी तुला प्रॉमिस करते, ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चला घरचे सगळे येतील. सर प्रॉमिस देऊन काय होणार आहे? घडत तर काहीच नाहीये ना. आणि घडलं तर काही घडत नाहीये, फक्त सगळं बिघडतंय. सिंदूर काही बिघडलेलं नाही. तू जरा शांत बस. ती बडबड बडबड करते. घरच्यांना सांगितलं, इन्व्हाइट केलं त्यांना. आकाश भाऊजी गेले त्यांना घ्यायला. ग्रेट. सिंदूर डोंट वरी, सगळं एकदम बढिया होणार आहे. आता बघत काय बघत अशी, जा पटकन रेडी हो. कम ऑन गेट रेडी. कशी रेडी हो? हीच तर रूम आहे ना आपली. तुम्ही जर बाहेर गेलात तर मी चेंज करेन, तर सगळ्या गोष्टी होतील ना. तुम्ही असे सर नेमकं काय करणार आहे? लॉन्च साठी घरचे सगळे येतील ना. पाहिलं ना आई अंजली, खरं तर हे फंक्शन अर्णव कुठल्याही मोठ्या हॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये अगदीच करू शकला असता, पण आपल्या सगळ्यांना खिजवण्यासाठी मुद्दाम हे फंक्शन आपल्या घरातच करतोय तो. पण मला सांगा, आपण या फंक्शनला जायचं नाहीये हे नक्की आहे ना? नाही, कसं आहे, त्या ईश्वरीच्या माहेरची माणसं येतील आणि ती ना डोक्यात जातात माझ्या, त्यामुळे मी त्यांच्या समोर सुद्धा येणार नाही. प्रोग्राम कोणाचा आहे? अर्णवचा आहे ना, मग तो ठरवेल कोणाला बोलवायचं कोणाला नाही. ते आले अर्णव आणि ईश्वरीचे वकील आले, तरीच म्हटलं अजून वकिली मुद्दा आला कसा नाही समोर. कारण मला माणुसकी आहे, तुला नाहीये. आणि अर्णवने हे एम्पायर जे उभं केलं ना, ते स्वतःच्या जीवावर केलेलं आहे आणि ते अजून मोठं करण्याची त्याची इच्छा आहे. मग त्यात त्याचं काय चुकलं? आणि मला आई तू सांग, तू त्याचा स्ट्रगल बघितलायस ना, मग मला असं वाटतं की ऍज अ फॅमिली म्हणून आपण त्याला मदत करायला हवी, असं माझं मत आहे. तुझं काय मत आहे यावर आई? हे बघ, काल जे घडलं तेव्हापासून मला कशातच रस उरला नाहीये. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे. मी सुद्धा इथेच बसून राहणार आहे आणि मी सुद्धा इथेच थांबणार आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊन बसा. म्हणजे आपण सगळ्यांनी इथेच बसायचंय निदान तो सोहळा संपेपर्यंत. आणि आकाश कुठे आहे रे मामा? तो घरात नाहीये. का, कुठे गेला? तो त्या नम्रताला आणि तिच्या आईला आणण्यासाठी गेला. पाहिलं, अजून लग्न सुद्धा झालं नाहीये तरी त्या लोकांनी कसं पायपुष्ण केलंय माझ्या मुलाचं. अगं काय बोलतेस? पाय पुसणं काय?